मदमेरी आहे, खूप चांगला व्ह्यू आले. तर हे बघा मदमेरी आहे, हे बघा इकडे दर्शन. तर मित्रांनो, आज आपण चर्च जवळ आलेले आहोत आणि इकडे आपण आज व्लॉग बनवणार आहोत. वेलंकणी जो फीस्ट होता कालचा, आपण काल आलो नाही कारण काल खूप गर्दी होती. स्टॉल्स लावलेले आहेत, सर्व स्वीट्स आणि काय बोलतात टॉईस वगैरे सर्व भेटते. तर चला आपण तुम्हाला स्लोली दाखवणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता, या बाजूला इकडे सुद्धा शॉप्स आहेत. तुम बुटा तरी मारायची. तर मित्रांनो, काल आपण जेव्हा इकडे आलो होतो तर हे पूर्ण रोड्स ब्लॉक झाले होते, एवढी पब्लिक आली होती. आणि आज तर पब्लिक कमी आहे म्हणून आपण इथे ब्लॉग बनवण्यासाठी आलेले आहोत. तसेच तुम्ही बघितलेले अजूनपर्यंत स्वीट शॉप्स तसेच आहेत. अजून मला वाटते उद्या नाही तर परवापर्यंत स्वीट शॉप राहतील आणि टॉईस शॉपसुद्धा राहतील. आणि खूप चांगला कालचा एक्सपिरियन्स होता. खूप मोठ्या संख्येने लोक आले होते. तर चला आपण आता स्लोली आतमध्ये पण जाणार आहोत आणि कसं पूर्ण जे त्यांनी सजवलेलं होतं ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आतमध्ये. आपण आता त्या दिवशी बोललो होतो की आपण चर्चच्या आतमध्ये गेले नव्हतो, पण आज आपण चर्चमध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण चर्चचा जो लुक आहे तो दाखवणार आहोत. भटेबंदर माता वेलंकणी तीर्थ मंदिर असं चर्चचं नाव आहे. हे उत्तनमध्ये आहे, उत्तन वेलंकणी रोड. इकडे हा पूर्ण चर्च आहे आणि त्या बाजूला आपण एक छोटंसं अजून एक चर्च आहे, तिथे सुद्धा मदमेरी आहे. तर आपण तिथे पण जाणार आहोत. तर आता आपण चर्चमध्ये आलेले आहोत आणि हे चर्चच्या आतमधलं आता तुम्हाला आम्ही पूर्ण पार्ट दाखवणार आहोत. तर चला. तर तुम्ही आता बघू शकता आपण चर्चच्या आतमध्ये आलेले आहोत आणि आता आपण चर्चमध्ये जाणार आहोत. तुम्ही बघू शकता केवढं चांगल्या रीतीने त्यांनी चर्च मेंटेन केलेलं आहे. बसण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी अजूनपर्यंत लोक येत असतात. हे बघा पूर्ण जे चर्चचा लुक आहे, काय खूप मोठ्या संख्येने लोक इथे येत असतात. आणि हे बघा इकडे फादर्स लोक प्रेयर करतात आणि खूप मस्त बनवलेले आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता खूप चांगले रीतीने मेंटेन करून ठेवलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता मदमेरी आहे, खूप चांगला व्ह्यू आलेला आहे. आणि इथे वरतीसुद्धा एक मस्त त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही येणार आणि बघणार खूप चांगला डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. हे बघा ह्या बाजूलासुद्धा अजूनपर्यंत खूप लोक इथे येत असतात प्रेयर करण्यासाठी चर्चमध्ये. तर आता आपण चर्चच्या बाहेर जाऊया आणि सर्व जे टॉईस वगैरे आहेत ते तर आपण बघितलेले आहे, पण त्याच्यानंतर अजून काय आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुम्हाला आता एक खूपच चांगली एक डेकोरेशन दाखवणार आहोत, जे ॲक्च्युली हे समुद्रकिनाऱ्याजवळ आहे आणि ते कोळी लोक जास्ती राहतात. तर कोळी लोकांनी जे एक मस्त एक बोट्स बनवलेले आहे आणि जाळी टाकलेली आहे आणि मासलीचं एक मस्त स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तर चला तुम्हाला तिकडे घेऊन दाखवणार आहोत. त्या बघा त्या बाजूला त्यांनी खूप चांगले बनवलेलं आहे. आम्ही तुम्हाला थोडं अजून पुढे जाऊन दाखवत आहोत. तर हे बघा काय मस्त त्यांनी बनवलेले आहे. ही बोट आहे, ह्या बोटवर त्यांनी
मदमेरीसुद्धा ठेवलेली आहे. मस्त पूर्ण बोट बनवलेले आहे. आणि तसेच तुम्ही ह्या बाजूला बघू शकता, इकडे त्यांनी एक नेट बनवलेले आहे आणि नेटमध्ये मासली कशी गेलेली आहे आणि काय काय मासले आहे. मस्त प्रॉन्स आहेत, तसेच पॉम्फ्रेट्स आहेत आणि ते त्या बाजूला जालीची एंडिंग पार्ट आहे, तिकडून स्टार्टिंग पार्ट आहे. मस्त त्यांनी एक मस्त स्ट्रक्चर बनवलेलं आहे. खूप चांगली बोट दिसत आहे. ते मदमेरी आहे. हे बघा, इकडे दर्शन घेण्यासाठी खूप लोक येत असतात. तर तुम्ही आता बघत आहात काय मस्त त्यांनी सजवलेलं आहे. आणि ज्या वेळेला इकडे ह्या पूर्ण स्ट्रक्चरला लाईट ग्लो होते तर काय जो लुक येतो तुम्हाला खरोखर सांगतो. मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा टाकलेलं आहे की पूर्ण जो हे मदमेरीचं पूर्ण जे यांनी बनवलेलं आहे ते लाईटीने ग्लो करतं आणि काय सुंदर अशी मदमेरी दिसते. तर तुम्ही आल्यावर दर्शन नक्कीच घ्या. हे बघा, पूर्ण मस्त त्यांनी बनवलेलं आहे. पूर्ण जो हा त्यांनी एक सेटअप बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता काय मस्त सेटअप बनवलेला आहे. तर आता आपण खाली जाणार आहोत. आता तरी समुद्राचं पाणी वरती आलेलं आहे, पण त्या बाजूला तुम्ही बघू शकता, हे बघा त्या बाजूला मस्त एक आकाश पाल्ला आहे. तसेच खूप सारे राईड्स आहेत. आता तरी पब्लिक आली नाही. कालच्या दिवशी पूर्ण इकडे भरलं होतं. मी काल येणार होतं, पण प्रॉब्लेम काय होती की ऑलरेडी खूप लोक होते आणि मग प्रॉब्लेम झाली असती. तर मी विचार केला की आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत, आज व्लॉग बनवू आणि तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला. आणि ती अजूनपर्यंत लहान मुले इथे येत असतात खेळण्यासाठी. चांगलं त्यांनी इथे सुद्धा एक पार्किंग झोन आहे, तिकडे सुद्धा त्यांनी खूप मुलांसाठी बनवलेलं आहे. चांगला लुक इथे दिसत आहे. खूप मस्त व्ह्यू आलेला आहे. समुद्राचा पाणीसुद्धा वरती आलेलं आहे. आणि हा बघा आकाश पल्ला आणि तसेच लहान मुलांसाठी राईड्स आहेत. आणि इकडे खूप लोक काल आले होते. आज तर तुम्हाला कोणीच नाही दिसत. आपण याच्यासाठी आज आलेले आहोत. काल आले असतं तर पूर्ण भरलं होतं. लाईटिंग वगैरे मस्त बनवलेलं होतं. आणि तुम्ही बॉटल्स फोडता, तुम्ही एन्जॉय करून इकडून जाता, परंतु त्याच्यानंतर सर्व बॉटल्स वगैरे तसेच असतात. मी तुम्हाला आता दाखवणार आहे. बॉटल्स फोडलेले आहेत आणि असेच टाकून गेलेले आहेत. तर तुम्ही इकडे येता, मजासाठी येता, एन्जॉय करण्यासाठी येता, पण अशा बॉटल्स फोडू नका. इकडे सर्व ठिकाणी बॉक्सेस ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कचरा वगैरे गोळा करून ठेवू शकता. हे बघा, आता तुम्ही इकडे बघू शकता, हा ग्लासेस फोडून टाकलेले आहेत, बॉटल्स. तर तुम्ही कधी विचारसुद्धा केला नाही की इकडे सुद्धा मासली टाकली जाते कोळी लोकांची. तर तुम्ही ज्यावेळी इकडे कचरा करता, बॉटल्स फोडता, तर त्यावेळी तुम्हाला जाणीव पाहिजे की इकडे त्यांच्या पायाला दुखापत होऊ शकते आणि त्यांना खूप त्रास होऊ शकतो. तर तुम्ही नक्कीच जेव्हा इकडे येणार तर सफाई तुम्ही नक्कीच ठेवा. तर खूप मोठा हा पूर्ण फ्रेम आहे, तुम्ही बघू शकता. आणि गोल्डन कलरमध्ये आहे, खूप चांगला दिसत आहे. पूर्ण जे त्यांनी प्रतिमा बनवलेली आहे, ती प्रतिमा इथे त्यांनी फ्रेम करून ठेवलेली आहे. खूप सुंदर लुक आहे. तर आपण वरती जाणार आहोत. इकडून खूप स्टेप्स आहेत. स्टेप चढून गेल्यानंतर तिकडे मदमेरी आहे आणि खूप मोठा स्टॅच्यू आहे आणि क्रॉस आहे. तिकडून तुम्हाला आम्ही बर्ड व्ह्यू दाखवणार आहोत. बर्ड व्ह्यू तुम्ही बघणार आहात. तर चला वरती जाऊया. आपण पोचलेले आहोत. इकडून तुम्ही बघू शकता मदमेरी आहे आणि क्रॉस आहे. हे बघा, तर आता आपण वरती आलेले आहोत. हे बघा, मदर मेरीचा पूर्ण मोठा स्टॅच्यू आहे आणि ह्या बाजूला क्रॉस आहे. हा खूप मोठा क्रॉस आहे आणि मदर मेरीचा स्टॅच्यू. आणि हे जे यांनी बनवलेलं आहे खूप सुंदर बनवलेलं आहे. जेव्हा स्टार्टिंगला मी आलो होतो तर खूपच सुंदर दिसत होतं. आता थोडासा कलर गेलेला आहे, पण तरीसुद्धा मस्त त्यांनी बनवलेलं आहे. म्युझियमसारखं ते दिसतं. तर चला आपण वरती जाऊया आणि वरती मदमेरीच्या
पूर्ण जवळ जाऊन तिकडून बर्ड व्ह्यू बघूया. बर्ड व्ह्यू हा बघा, वारासुद्धा तुम्हाला समजत असेल केवढा वारा आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता आणि खाली तिकडे जे रेड कलरने दिसतं ते चर्च आहे. हा बघा उत्तनचा बर्ड व्ह्यू. तर तसेच आता तुम्हाला मी एक माहिती देणार. हे बघा, ह्याच्यावर जे लिहिलेलं आहे हे लिहिण्याची काय गरजच नाही, कारण ऑलरेडी हे लिहून तुम्ही काय साध्य करता मला तर समजत नाही. मदर मेरीचा स्टॅच्यू आहे आणि त्याच्या खाली तुम्ही असे नावे लिहिता. परत आपलं जे मेणबत्ती आहे त्याच्याने तुम्ही काय ना काय करता, लव वगैरे, आणि हे सर्व लिहिता. ह्या लिहिण्याची काही जरूरत नाही. तुम्ही मदर मेरीची चेष्टा कशाला करता मला हे समजत नाही. तर तुम्ही प्लीज इकडे आल्यानंतर असं काय करू नका. मदर मेरीच्या जवळ येता तर प्रेयर करा. तुम्हाला जे मागायचं आहे ते मागा, पण असे प्रकारचे तुम्ही कृत्य करू नका. हे बघा, हे कसं दिसतं तुम्हाला तरी समजत असेल कसं हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे सर्व मुलं आणि आताची जी यंग पिढी आहे. तर असं तुम्ही करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. ओव्हरऑल सर्व खूप चांगली मनुष्य आहेत, पण फक्त एकच हे तुम्हाला मी सांगतो, हे असं करू नका. तर ओव्हरऑल आता व्हिडिओ तर आपण संपवणार आहोत. खूप सुंदर इकडे व्ह्यूसुद्धा आहे आणि पूर्ण आपण कॅप्चर केलेला आहे आजचा ब्लॉग. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्कीच 2026मध्ये सप्टेंबर 8ला परत हा फेस्टिवल येणार आहे. तर तुम्ही नक्कीच या, इकडे व्हिजिट करा. खूप लोक येत असतात इकडे येऊन एन्जॉय करत असतात. पण एन्जॉय करत असतात तर एन्जॉय करा, चुकीची कृत्य करू नका, कचरा करू नका अशी मी तुमच्याकडे विनंती करतो. तर चला, बाय बाय, टेक केअर.